हाय हॅलो नमस्कार, सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नयना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर दोन ते 3 दिवसापासून चाललेला आहे, दवाखान्यात जायचं आहे उद्याच्याला करत. तर परत आज दवाखान्यात जायचा मुहूर्त भेटलेला आहे. तर चला मग आता दवाखान्यात जाऊया आणि आपल्याला भेटतील. आज माझ्यासोबत बॉन्डीसुद्धा येणार आहे. तर हे टकलं येऊन बसलं बॅट घेऊन मस्तपैकी, तर ह्याला सुद्धा आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत. ठीक आहे, चला मग. ए बॉन्डी चल बस पटकन. स्कूटीने जाणार का काय? स्कूटीने नाही जाणार रे, स्कूटीने नाही जाणार, कारने जाणार होतं. आपण लांब चाललोय ना. मला चालणे वाटलं. मम्मीला घेऊन जा. नाही आम्ही नाही तुला तर नेणार. सर बाय बाय बाय. दूर सर. हाय टाकले. तू टाकलाय? काय हसते लाजते? मला एकदा फोन करून सांगा तुम्ही नंतर कॉलेजला जाता काय? पप्पाला सांगा तुम्ही नंदनला ठीक आहे सांगतो. हा ठीक आहे सांगतो. सांगा फोन करून. हा सांगतो ना फोन करून. आता फोन केला की. अरे थांब ना, इथं लावलाय ना फोन. लावलं बघ, चालू आहे फोन. चालू आहे. हा व्हिडिओ चालू आहे. हा व्हिडिओ चालू आहे. तेरे से नहीं प्यार करते? नहीं। क्यों? कौन मारते? तेरे को मारते? मतलब गंदे डालो। दूसरे बच्चों को नहीं मारते मैं? इसलिए मैंने स्कूल चेंज कर डाला। इसलिए छोड़ दिए स्कूल? दीदीला असं पागल बोलतात ना? सॉरी सॉरी म्हणले की संपलं. हे काय आहे सांग बरं. ते बघ काय इथं काय आहे सांग बरं. गार्डन आहे बावळ्या. सिद्धार्थ गार्डन बघ. खूप जास्त ट्रॉफिक आहे आणि गाडी एवढी चालायला लागलेली आहे. बॉन्डीचं चालेल लवकर, गाडीला ठुकत चला, आपलं खूप लेट व्हायला लागेल. तर बऱ्याच वेळानंतर ट्रॅफिक खूप जाम होतं आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग आलो आम्ही दवाखान्यात. आणि मग बराच वेळ
व्यवस्थित परत दात साफ केला आणि साफ करताना आजच्या दिवशी इंजेक्शन दिलं नाही आहे. मला इंजेक्शनची खूप भीती वाटत होती की वापस इंजेक्शन देतात का नाही, पण आज बिलकुल इंजेक्शन वगैरे दिलं नाही. आणि साफ करताना नॉर्मल थोडंसं दुखलं, जास्त दुखलं नाही आहे. परत साफ केल्यानंतर तर दाताचं वापस फायनल चालू झालेलं आहे, म्हणजे की आता त्याच्यामध्ये फिलिंग वगैरे भरायची आहे. ती छोट्या छोट्या जे प्लास्टिकच्या ज्या छोट्या छोट्या अशा हे होत्या, काय म्हणतात आता, बऱ्याच जणाला माहीत असेल किंवा मला माहीत नाही आहे, तर ती छोट्या छोट्या तारा म्हणा प्लास्टिकच्या, तर त्या दातामध्ये टाकायच्या होत्या वरतून त्याला, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं साईज असं करून. तर ते फिलिंग करायला चालू झालेलं आहे. आणि ते करताना सुद्धा असं वाटत होतं की मध्ये टोचते की काय, लागते की काय, व्यवस्थित होतं की नाही, बरेचसे काही मनात प्रश्न असतात. आता ठीक आहे, त्या डॉक्टरच्या हातात आपलं तोंड दिलेलं आहे, दात दिलेलं आहे की ठीक आहे तुमच्या मनाने जे होते ते करा, असं आहे. आणि खरंच खूप नाजूक साजूक असं काम आहे. असं वाटतं की एकदम छोटे छोटे तारा कट करायचे, त्यामध्ये टाकायचं हे ते, आणि चाललं होतं करायला. आणि मी सांगन खरंच दाताचं खरंच खूप मुश्किल आहे, दुखणंसुद्धा म्हणा किंवा ते इंजेक्शन घेणं म्हणा. तर आपण पहिलं दाताची काळजी घेतली पाहिजे किडण्यापासून वाचवण्यासाठी. तर माझा एक दात किडला होता म्हणजे मी सांगितलं की मागंसुद्धा मी तुम्हाला सांगितलं, एक छोटंसं होल पडलं होतं एकदम सुई एवढं, आणि मी त्यात टूथपिकनं असं जरा थोडंसं हलवलं तर दाताचा तुकडा तुटला होता. आणि त्याला 5 ते 6 महिने होऊन गेले आणि बिलकुल काही दुखत वगैरे नव्हतं, नॉर्मल काळं वाटत होतं त्याच्यामध्ये. आणि ते हळूहळू थोडंसं काळं पसरल्याने झालं. आणि मग आल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला रूट कॅन ट्रीटमेंट करावं लागेल. तर मग म्हटलं तर ठीक आहे, डॉक्टरने सांगितलं तर करावं, जेणेकरून जास्त पुढे चालून त्रास होणार नाही आहे. त्याच्यासाठी मी सुद्धा तयार झाले. आणि मग एवढं जास्त त्रासदायक म्हणजे की इंजेक्शन, गालामध्ये इंजेक्शन दिल्यानंतर जे फिरवतात इकडं तिकडं, तर ते खूपच जास्त डेंजरस आहे आणि खूप जास्त दुखते. आणि भूल चढल्यानंतर व्यवस्थित समजत नाही आहे, पण बऱ्याच ज्या सुया म्हणतात किंवा त्याला कोणीतरी काहीतरी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की त्याला सुया नाहीत म्हणून, दुसरं काहीतरी म्हणतात. तर वापस ते लक्षातून गेलं माझ्या. तर ते साफ करताना थोडंसं नॉर्मल असं टोचल्यानं वाटतं, आणि मग ती भूल दिल्यामुळं काही समजत नाही परत सगळं. तर आता वापस हे आहे माझ्या दाताचे, म्हणजे हे करायचं, साचा बनवायचा समजा त्या दाताचा. तर त्याच्यासाठी केले, पण ह्याचा फ्लेवर खूप छान होता, आईस्क्रीमसारखा फ्लेवर होता त्याचा. पण असं वाटत होतं की दात सगळे वरती जातात की काही, इतके जोराने असं दाबलं होतं. पण डॉक्टर मस्त आहेत, मस्त व्यवस्थित समजून सांगितलं किंवा व्यवस्थित करत होत्या किंवा अधूनमधून बोलत होत्या. तर काय नाही होत, पटकन होतं, नीट होतं, असं तसं होतं. तर बघू शकता असं इतकं एकदम पॅक पूर्ण असं पकडलं होतं. तर मला असं वाटत होतं की जातेच माझ्या दाताचं वरती. आता हे एकदाच नसून 2 ते 3 टाईम केलेलं आहे. तर तुम्ही आता पुढे सुद्धा बघता, 2 ते 3 टाईम केलेलं आहे हेच. आणि त्याचं एकदम पूर्ण माझे दात सगळे उमटले पाहिजे होते त्याच्यावर. त्याच्यासाठी सेट करण्यासाठी 2 ते 3 मिनटं ठेवलं होतं आणि परत साईडला काढलं होतं. पण त्याचा फ्लेवर खूप छान होता. बघितलं ना तोंड कसं झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळा असं काय होतं ना, दातामुळे ना चेहऱ्याचं ना हे बदलून जातं की वेगळा चेहरा व्हायला लागतो, किंवा ते वेगळं म्हणजे सूज यायला लागते, किंवा एका टायमाला इंजेक्शन दिलं ना त्याची गाठ वगैरे बनते किंवा हे होतं. तर बऱ्याच जणांसोबत असं झालंसुद्धा असेल. तर हे दाताचं झाल्यानंतर ना तुम्ही फेस योगा नक्की करू शकता, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यामध्ये असं काही बदल होणार नाही आहे. तर तुम्ही असं जर केलं असेल तर आता माहीत नाही आता होऊ शकतं का नाही, बऱ्याच दिवसानंतर नॉर्मली होऊ शकतं आहे. आणि जर तुम्ही आता नवीन केलं असेल तर तुम्ही 1 महिना म्हणा किंवा 8 तास 10 दिवस तरी का होईना, पण नक्की तुम्ही फेस योगा करू शकता, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यामध्ये काही बदल होणार नाही. नसतं गाल फुगल्याने वाटतात किंवा एका साईडला मोठं एका साईडला छोटं होतं. तर असं तुमच्यासोबत जर होतं असेल तर करा. आणि माझासुद्धा नॉर्मल एका साईडनं ना गाल थोडासा मोठा वाटतो मला. ते कशासाठी वाटतो आहे तर 1 वर्षापूर्वी म्हणा, नाही 1 वर्षापूर्वी नाही, 4 ते 5 वर्ष झाले असतील. तर मी माझा शेवटचा जे दात असतो ना ते काढला होता. आणि ते काढला होता तो काय झालं, मग डॉक्टरांनी काढल्यावर त्यांची चुकी होती ती. आणि मग दातावर व्यवस्थित त्यांनी ते सिमेंट आहे ना ती भरलं नव्हतं, आणि ते दात एकदम टेकूच देत नव्हता. त्यासाठी खूप जास्त दुखत होता. मग थोडंसं सुजल्याने वाटलं. आणि मग परत मी डॉक्टराकडे गेले तर त्यांनी सांगितलं की, म्हणजे समजल्यानंतर फोन केला तिथं का, तर त्या नव्हत्या तिथं. त्या मला लग्नासाठी मी मुंबईला आले, 5 ते 6 दिवस लागतील यायला. तोपर्यंत मला बिलकुल सहन होत नव्हतं, का तर 1 दिवस जात नव्हतं, तर 6 दिवस कधी जाणार.
तर मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने मला सांगितलं दात काढून टाकावं लागत आणि इंजेक्शन दिल्यानंतर किंवा खूप जास्त असं गाल खिचून खिचून, का तर माझं तोंड आहे ना ते खूप जास्त असं मोठं होत नाही. तर ह्याच डॉक्टर म्हणले तुमचं खूप तोंड असं मोठं होत नाही. आता जेवढं होतं तेवढं तर माणूस करतं, पण त्या डॉक्टरनं सुद्धा इकडे खिचून खिचून म्हणा की थोडासा गाल, मला असं वाटतं की थोडासा गाल सुजल्याने आहे. तर चला मग हे माझं झालं. आणि तर दवाखान्यातून परत आम्ही एका ठिकाणी आलो. आता जिथे इथं आलेलो आहोत ह्याच्यासाठी की स्नेहाच्या दाताचा एक्सरे काढायचा आहे आम्हाला. का तर स्नेहाचे दात नॉर्मल, वरच्या साईडचे दात थोडेसे नॉर्मल बाहेर आहेत आणि आता 2 ते 3 दिवस झाले दवाखान्यात दाताच्या जातोय म्हणून स्नेहाचं सुद्धा असं झालेलं आहे की माझं पण मम्मी दात आतमध्ये थोडेसे करूया असं चाललेलं आहे. तर म्हटलं होतं ठीक आहे, नॅचरल आहे, राहू दे, चांगलं वाटतं असं. तर नाही, मला पण थोडीशी मध्ये घालायचे आहेत का तर तिच्या नॉर्मलवरती दातात थोडंसं गॅप आहे. बाकी दातं काही व्यवस्थित आहेत, म्हणजे काही झालेलं नाही दाताला. तर मग त्यासाठी म्हटलं ठीक आहे. त्या डॉक्टरने लिहून दिलं होतं की तुम्ही इथं जाऊन एक्सरे काढा आणि म्हटलं ठीक आहे चला. मग वापस आलो आम्ही इथं. तर इथं आतमध्ये गेल्यानंतर मग स्नेहाला एक असं जॉकेट वगैरे घालायला दिलं, तिचे कानातले वगैरे सगळं काढायला लावलं आणि ते सांगत होते की असं पकडायचं आहे दातामध्ये आणि तिथं उभं राहायचं आहे. पण असं होतं की मध्ये व्हिडिओ काढू शकत नव्हते, त्याच्यासाठी मग मी आता मला बाहेर जायचं आहे. तर ते म्हटले मध्ये व्हिडिओ नका काढू, तुम्ही बाहेर जाऊ शकता. किंवा ते सुद्धा नंतर एक्सरे काढताना ते सुद्धा बाहेर आले होते का तर आतमध्ये कुणी जमत नव्हतं असं असेल की कुणी आतमध्ये थांबावं नाही म्हणून. तर स्नेहाला तिला वाटत होतं की मी थांबावते, तर का तर तिला खूप भीती वाटत होती. तिला असं वाटत होतं की जे पुढं समोर दाताला असं धरून उचलतात की काय किंवा अडकवतात का काय, अशी खूप भीती होती. का तर ती नंतर मला सांगत होती मला खूप भीती वाटत होती. मला वाटत होतं ते दातामध्ये असे घुसवतात काय की पूर्ण रक्त निघते का काय. म्हटलं काही नाही होते. तर असं झालेलं आहे. तर चला तिला तसं तिथं पकडून तोंड आहे ना तर तिथं ठेवायला लावलं होतं. परत आम्ही बाहेर आलो आणि इथं बघू शकता मग मी बाहेर कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर असं चाललं होतं आतमध्ये. तर इकडल्या साईडचं झाल्यानंतर मी थोडंसं व्हिडिओ थोडंसं मोठं होईल त्यासाठी कट केलं. परत ह्या मशनीतलं झाल्यानंतर मी जे एका साईडनं एक हे केलेला आहे, एक्सरे काढला आणि समोरून काढलेला आहे. तर ही एका साईडचा आहे कोपऱ्यामधला आणि इथला होता ती समोरचा होता. असं करून एक्सरे काढलेला आहे. ते मी वरती तुम्हाला दिसत असं नव्हतं ह्याच्यामध्ये, मी इथून व्हिडिओ काढत होते आणि असं आहे. तर एक्सरे काढल्यानंतर मग आता आम्ही जाणार आहोत घरी. बराचसा वेळ झाला, सकाळपासून आम्ही बाहेरच आलेलो आहोत. पण स्नेहाचं सुद्धा आता मध्येच निघलं तर ठीक आहे म्हटलं जाऊ दे, एकदा काय करायला लागलं तर आपण सगळं करून टाकू. पण आता माहीत नाही आताच करायचं का नाही आहे, फक्त आता सध्या डॉक्टरला तर डॉक्टर म्हणले ती जे अक्कलदाढ वगैरे असते ना ते आल्यानंतर पण नंतर केलं तर चालेल, का तर मग ते आता एवढी मोठी नाही, लहान आहे, तुम्ही नंतर करू शकता. परत आलो तर पुढं तर या मावशी म्हणा यावरतून गाडीवरती पाणी टाकत होत्या आणि एकदम असं लोकांना बडबड करत होतं. आम्ही काच वगैरे लावली होती. काय झालं तर आता घरी चाललोय, बराच वेळ लागणार आणखीन जायला घरी. का तर सचिन थोडंसं ऑफिसला काम आहे आणि केल्यानंतर मग आम्ही सगळेजण घरी जाऊ. तर मी आणि स्नेहा सचिनसोबत येऊन बराच वेळ झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. त्यांचं काम होईपर्यंत ऑफिसमध्ये बसलो आहे, का तर घरापासून ऑफिस लांब आहे आणि शिवाय बऱ्याचशा दिवसात 3 ते 4 राऊंड त्यांनी मारलेले आहेत या जा करून. का तर बॉन्डीला जाताना मी दवाखान्यात घेऊन गेलतो आणि बॉन्ड शांत बसणं तर बॉन्डी रडायला लागला म्हणून परत बॉन्डीला घरी नेऊन सोडलं. का तर दवाखाना बघितल्यानंतर ती इतका जास्त रडायला लागला की मला नको, त्याला वाटलं की त्याला दाखवायला आणलं आणि इंजेक्शन वगैरे देतील. इतका भिवून तो रडायला लागला, त्याच्यासाठी त्याला वापस नेऊन सोडलं आणि मग परत दवाखान्यामध्ये आले. परत आम्हाला घेतलं आणि परत ऑफिसला आलेले आणि परत घरी जायचं नाही यायचं म्हटलं की त्यांना भरपूर असं म्हणजे बऱ्याचशा वेळा त्यांना राऊंड होत होते चक्कर आणि बऱ्याचशा वेळा त्यांचं म्हणजे असं जाऊन येऊन होत होतं. त्याच्यासाठी म्हटलं चला माझं थोडंसं काम आहे तर तुम्ही थोड्या वेळ बसा आणि काम झाल्यानंतर मग आपण सगळेच सोबत जाऊया. ठीक आहे म्हणून आणि असं करता बराच 1 ते 1.5 तास झालेला आहे. आम्ही मस्त बसलो आहे स्नेहा आणि मी इकडून तिकडे फिरतो आहे. स्नेहा आपलं मस्तपैकी खिडकीमध्ये बघून म्हणजे खिडकीचा जी मोठी आहे ना काच त्याच्यावर बघून मस्त डान्स वगैरे करत लागले. तर चला त्याचं काम झालेलं आहे आणि आता घरी
जातो आणि घरचे माझे भरपूर कामं जे बाकी आहेत, सकाळी फक्त भांडे वगैरे मी करून आले, कपडे वगैरे सुद्धा धुतलेले नाही आहेत. तर आज उशीरसुद्धा झाला, आता 5-5:30 वाजून 6 वाजत आलेले आहे समजा. तर आता जाऊन कपडे वगैरे काही धुवत नाही का, तर खूप जास्त थंडी आहे. तर मी उद्या कपडे वगैरे धुईन आणि हा व्हिडिओ मी संपवते. आता तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायचं तर बिलकुल विसरू नका. व्हिडिओ बनवू द्या, तोपर्यंत बाय बाय.